खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। तुमच्या ना खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत, त्यापैकी काही कमेंटचं उत्तर या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि बाकीच्या कमेंटचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। खुशूला स्कूलमधून आल्यानंतर ना मी जेवू घातलं, तरीही आता आम्हाला दूध प्यायचं आहे, कारण आम्हाला दूध ना खूप आवडतं। तर आज ना मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणखीन एक गोष्ट, म्हणजे वॉटरप्रूफ मेकअप। आता पावसाचं वातावरण आहे, तुम्हाला माहिती आहे कधीही पाऊस येऊ शकतो। त्याच्यासाठी ना वॉटरप्रूफ मेकअप करून मी जाणार आहे, कारण खुशूच्या स्कूलमध्ये ना आज ना गरबा नाईट आहे, म्हणजे गरब्याचा कार्यक्रम आहे। मला तिलाही तयार करायचं आहे आणि स्वतःलाही तयार करायचं आहे, कारण सगळ्यांसाठी सांगितलेलं होतं म्हणून। आणि दूध बघितल्यानंतर ना किती खुश झाली बघा, आणि तिला दूध प्यायला दिलं। आणि इथे ना मी कपडे ना रेंटनी आणलेले आहेत, कारण विकत ना खूप महाग भेटत होते आणि रेंटनी स्वस्त पडत होते, म्हणून हा ड्रेस मी घेतलेला आहे व्हाईट, कारण खुशूबरोबर ना मला ट्विनिंग करायची होती म्हणून। तर त्याचा ब्लाऊज असा आहे, लॉंग स्लीव्ज आहेत। इथे मी खुशूला ना अर्ध तयार केलेलं आहे, आणखीन तयार करायचं, पण जेव्हा मी ड्रेस घातला ना तिलाही घालायचं होतं आणि मला म्हणते की बघ मी स्वतः मेकअप करत आहे। आजकाल ना खुशूला मी जे करते ना तेच करायचं असतं, आणि मी बाकीचं करेपर्यंत खुशूनं हा कुटाणा करून ठेवला होता। माझी जी सेटिंग पावडर आहे ना तीच पूर्ण सांडून ठेवलेली होती, आणि मला खरंच खूप वाईट वाटत होतं, कारण ही पावडर ना खूप महागाची होती, ब्रँड होता, कंपनीची होती। आणि थोडं जरी इकडे तिकडे लक्ष गेलं ना, आजकाल खुशू अशा पद्धतीने काहीतरी खराब करते। पहिलं असं करत नव्हती, पण जसं मी तिला स्कूलला घातलं ना तसं खोड्या करायला शिकली तिनं। आता तिला तरी काय माहीत एवढ्या महागाची, म्हणून तिला मी रागवू पण नाही शकले, पण व्यवस्थित सांगितलं की पिल्लू असं करायचं नाही म्हणून। तेव्हा म्हणली तिनं सॉरी मैया, मी नाही करत म्हणून। आणि बघा कशी येऊन थांबली, की तिलाही वाईट वाटत आहे, आणि मला म्हणत होती मीही साफ करते मैया। म्हटलं जाऊ दे राहू दे म्हणून, आणि उशीरही होत होता। सगळ्यात अगोदर इथे ना केस मी वरी बांधून घेतले, कारण मेकअप करताना ना मध्ये मध्ये नको म्हणून। आणि मला म्हणते बघ मी किती छान तयार झाले, मला पिन लाव। आणि बघा कशी फिरत आहे छान घागरा वगैरे घालून। लगेच मी तिला ज्वेलरी घातली, कारण मी जेव्हा तयार होते ना ती मला असंच मध्ये मध्ये डिस्टर्ब करणार आहे म्हणून। तर सगळ्यात अगोदर इथे ना मी चेहरा पूर्णपणे क्लीन करून घेतलेला आहे। जरी चेहरा धुतलेला असेल ना तरी पण वेट वाईप्सने ना छान पुसून घ्यायचा, आणि त्याच्यानंतर ना प्रो इफेक्टचं इथे मी प्रायमर घेतलेलं आहे। आता ड्राय स्किनसाठी वेगळं प्रायमर असतं आणि ऑइली स्किनसाठी वेगळं असतं। आता तुमची स्किन टाईप कोणता त्याच्यानुसार तुम्ही इथे हे प्रायमर घेऊ शकता। आता प्रायमर व्यवस्थित सगळीकडे लावायचं, प्रायमरचं काम खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला तर माहीतच आहे। त्याच्यानंतर ना एलेगलचं इथे मी ना 3 कन्सिलर घेतलेले आहेत। त्याने काय होतं, आपल्या डोळ्याखाली काळं वगैरे जे असेल ना ते झाकून जातं। सगळं मी मिक्स केलेलं आहे। ऑरेंज कलर माझ्या स्किन टाईप होता, आणि त्याच्यापेक्षा थोडंसं डार्क होता, ते मिक्स करून इथे ना मी सगळ्यात अगोदर डोळ्याला लावलेलं आहे, कारण मी सगळ्यात अगोदर आय मेकअप करणार आहे। आणि तुम्हीही मेकअप करताना ना जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही कसंही करू शकता, पण वेळ असेल ना तर सगळ्यात अगोदर आय मेकअपच करून घ्यायचा, म्हणजे जो आय मेकअप करताना जे पावडर वगैरे चेहऱ्यावर पडलेली असते ना ते नंतर ना आपण पुसून घेता येतो त्याच्यासाठी। आता माझ्या ड्रेसच्या कलरनुसार ना मी आय मेकअप थोडासा डार्क करणार आहे, कारण गरबा नाईट आहे आणि सगळे ना छान छान मेकअप करून येतील याच्यासाठी। नाईटमध्ये ना आईज ना डार्क केलेले खूप सुंदर दिसतात, डेमध्ये तेवढे डार्क छान नाहीत दिसत, पण नाईटमध्ये ना खूप सुंदर दिसतात, त्याच्यासाठी डार्क मेकअप थोडासा मी करणार आहे। तर इथे मी रेड शेड घेतलेला आहे, त्याच्यावरून इथे मी शिमर लावत आहे। शिमर लावल्याने आणखीन डोळे सुंदर दिसतात त्याच्यासाठी। आणि माझ्याकडे जी पॅलेट आहे ना ती आय मॅजिकची आहे, त्याच्यामुळे मेकअप बिलकुल उतरत नाही आणि खूप सुंदर प्रॉपर डोळे दिसतात। आता इथे ना याच्यामध्ये ऑल इन वन आहे, तुम्ही इथे मी डोळ्याचा पण मेकअप करत आहे, आयब्रोजचा पण करत आहे। ह्याच पॅलेटमधून वेगळं घ्यायची गरज नाही, आणि तुम्ही बघू शकता डिफरन्स किती सुंदर इथे दिसत आहे। तर जो ब्रश आहे ना त्याच्या पाठीमागे मी असं लावत असते, आणि मग त्याने
व्यवस्थित मी इथे मेकअप करत असते. वेळ कमी असेल ना तर असं काही ट्रिक्स कराव्या लागतात. आता प्रत्येकाचे ब्रश वेगळे आहेत माझ्याकडे, पण टाईम कमी होता आणि सगळे ब्रश कधी आणू म्हणून, आणि त्यानेच इथे मी डोळ्याचा मेकअप केलेला आहे. आता खाली काजळ जसं लावतो ना तसंच वरी पण काजळ लावल्यासारखं करायचं, आणि जेव्हा आपण मस्करा लावतो ना डायरेक्ट कधीच अप्लाय करायचा नाही. अशा पद्धतीने पूर्ण क्लीन करून घ्यायचा, म्हणजे खाली वगैरे शिंतोडे उडत नाहीत आणि आपला मेकअप खराब होत नाही. व्यवस्थित सगळं क्लीन करूनच असं लावायचं. आता मी मस्कारा लावताना असं लावते, त्याच्यामुळे काय होतं, आपण जो वरी मेकअप केलेला आहे ना त्याच्यावरती मस्कारा लागत नाही, आणि व्यवस्थित मस्कारा लागला ना अशा पद्धतीने हलक्या हाताने आणखीन एकदा मस्कारा लावून घ्यायचा. आता हे डेसाठी असतं ना तर एवढा मेकअप छान दिसला नसता, पण नाईटसाठी ना हा मेकअप खूप सुंदर दिसतो. आता सगळं डोळ्याचा मेकअप झालेला आहे एकदम व्यवस्थित. तर जे शिंतोडे वगैरे उडलेले आहेत ना, मस्कारा वगैरे, ते सगळं व्यवस्थित इथे पुसून घ्यायचं. हेच असतं की आय मेकअप केल्यानंतर ना बाकीचा मेकअप केला ना तर खूप सुंदर होतो आणि काळं वगैरे लागत नाही. इथे मी ना मॅजिक ड्रॉप टाकलेला आहे. त्याने काय होतं की आपला मेकअप 10 ते 12 तास जसा आहे तसा टिकू शकतो आणि बिलकुल हलत नाही. तर फाउंडेशन वगैरे बघा व्यवस्थित मी इथे लावून घेतलेलं आहे. 2 फाउंडेशन होते पॅकचे. कधी एक फाउंडेशन अप्लाय करायचं नाही, आपला स्किनचा कलर येत नाही आणि काहीतरी वेगळं दिसतं, म्हणून 2 फाउंडेशन मिक्स करून इथे व्यवस्थित अप्लाय करायचं. आता ही पॅलेट सगळीच असल्यामुळे ना मी बाकीचं काहीच काढत बसले नाही. माझ्याकडे सगळे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, पण उशीर होत होता आणि काहीतरी जुगाड करायचा होता, म्हणून ह्याच पॅलेटनी ना इथे मी हायलाईट करत होते. आणि कधी हे ना स्माईल करायची आणि मग व्यवस्थित इथे ना लावायचं आहे. शिमरही लावलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि लगेच नाही, आपण जर तुम्ही जर ना डायरेक्ट हायलाईट वगैरे करत असाल किंवा छान दिसण्यासाठी तर कधीच नाही, पावडर घ्यायची, टॅप टॅप करायचं आणि मग चेहऱ्यावरती लावायचं, तरच सुंदर मेकअप दिसतो. आता माझ्याकडे ना जो पॅलेट आहे ना 2 आहेत. फॉरेवर 52चं पण आहे, ब्रँडचं पण आहे आणि एक साधं पण आहे. पण इथे ना आज नाईट असल्यामुळे मी ब्रँडचंच वापरणार आहे, जास्त वेळ निघू नये याच्यासाठी. एकाच ब्रशने माझं सगळं चालू होतं, कारण खुशूलाही तयार करायचं होतं आणि मलाही तयार होऊन जायचं होतं. तर आता इथे ना मेकअप तर झालेला आहे, पण आता हेअरस्टाईल, आज ना मी हेअर स्ट्रेट करणार होते, पण बघा मंगळवार असल्यामुळे ना लाईटच नव्हती. आमच्याकडे ना मंगळवारी लाईटच नव्हती. मग आता कसं करावं, काय करावं हाच विचार करत होते. पण म्हणलं चला सगळ्यात अगोदर ज्वेलरी वेअर करते गळ्याची वगैरे, तोपर्यंत विचार करता येईल की काय हेअरस्टाईल करायची. जसं आहे तसं काहीतरी वेगळंच करावं असा विचार चालू होता. तर इथे मी ज्वेलरी वगैरे वेअर केली आणि माझी हेअरस्टाईल झाली. पण माझी ओढणी जी होती ना खूप चुरगाळलेली होती. आणि खुशू बघा, मी इथे मेकअप केला म्हणून ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे की तिला ना असं करता येतं, म्हणून ते वाजवता येतं तोंडामध्ये बोट घालून. तर इथे माझी इस्त्री वगैरे करून झाली आणि माझा फायनल लुक हा होता मेकअपचा. तर कसा वाटत आहे हे कमेंट करून नक्की सांगा, आणि छान वाटत आहे का हेअरस्टाईल आणि माझं लुक हेही नक्की कमेंट करा. आणि इथे लगेच मला खुशूला